दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. मी संपादक दत्ता हजारे. दैनिक भारत विचार वृत्तपत्र, पर्वती परिसर वृत्तपत्र व दैनिक भारत विचार वेब पोर्टल या आमच्या मीडिया समूहातून आम्ही राजकीय नेत्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू केलेल्या आहेत. या मुलाखतीमध्ये निरनिराळ्या पक्षाचे लोक आपल्याला भेटत आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांच्या कार्याचा व त्यांच्या भावी कार्याचा आढावा आपण या मुलाखतीमध्ये घेत आहोत. तसेच त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुण्यामध्ये निवडणुका चालू आहेत, त्यांचं बिगुल वाजलेलं आहे. याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी वार्तालाप करतो आहोत व त्यांचे जे म्हणणे आहे ते आपण जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 22 या मतदारसंघामध्ये. आपल्यासोबत सौ इंद्राताई बागवे आहेत, माजी गृहराज्यमंत्री आदरणीय रमेशदादा बागवे साहेब यांच्या ज्येष्ठ सुनबाई व माजी नगरसेवक श्री अविनाशदादा बागवे यांच्या सौभाग्यवती सौ इंद्राताई अविनाश बागवे या आपल्यासोबत आहेत आज वार्तालाप करण्यासाठी. तर आपण त्यांच्या कार्याचा आढावा जाणून घेणार आहोत. त्या पहिल्यांदाच या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी या प्रभागातील समस्या काय जाणून घेतलेल्या आहेत व त्यांच्या या प्रभागामध्ये कसा म्हणजे कार्यकाल चालू आहे व त्या आपल्यासोबत आहेत मुक्ता फाउंडेशनच्या अध्यक्ष आपण काम या स्वरूपात काम करतात. तर वहिनीसाहेब, आपलं आमच्या या वार्तालाप सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आम्हाला सांगा आपल्या या मुक्ता फाउंडेशनबद्दल व आपल्या स्वतःच्या बालपणाबद्दल, स्वतःच्या कार्याचा काय अनुभव आम्हाला सांगाल या वार्तालापामध्ये. मी सौभाग्यवती इंदिरा अविनाश बागवे पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी तयारी करत आहे. तसं माझ्या बालपणाविषयी सांगायला गेलं तर माझा मूळचा जन्म कर्नाटकातला आहे. कर्नाटकातला बागलकोटा ह्या जिल्ह्यातला आहे. आईवडील इथं वास्तव्यास होते. लहानपणीच आम्ही इथे आलो. त्यानंतर मग माझं इथं शिक्षण झालं. शिक्षणामध्ये सुद्धा 1ली ते 3री मी पुणे महानगरपालिकेच्या शाळेत होते. महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असतानाच त्यावेळेस विद्यानिकेतनची परीक्षा, विद्यानिकेतन हे कन्सेप्ट तेव्हा नवीनच सुरू झालं होतं आणि 3रीमध्ये असताना त्याची परीक्षा द्यावी लागायची आणि त्यावेळेस मी ती परीक्षा दिली. त्यामध्ये माझा पूर्ण पुणे शहरामध्ये माझा पहिला नंबर आला आणि माझं सिलेक्शन झालं विद्यानिकेतनमध्ये आणि मी छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक 1 म्हणजे क्रमांक 1 ते क्रमांक 10 असे 10 विद्यानिकेतन होते. त्यामध्ये क्रमांक 1 मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तिथे मी शिक्षण घेतलं. तिथं मी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर मग मी डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतनमध्ये माझं 8वी ते 10वीचं माझं शिक्षण झालं. पूर्ण शालेय जीवनामध्ये मी खूप ब्राईट स्टुडंट होते आणि मेरिट होल्डर होते आणि तेव्हापासूनच बऱ्याच शिक्षकांनी माझ्यामध्ये नेतृत्व गुण पाहिलेलं होतं. कारण की मी बरेच वर्ष मॉनिटर असायचे, म्हणजे कित्येक वर्ष मी मॉनिटरिंगचं काम केलेलं होतं. शाळेमध्ये अभ्यासात हुशार, खेळामध्ये हुशार असं माझं शालेय शिक्षणाचं जीवन होतं. त्यानंतर मग मी माझं 11वी 12वी नंतर मी सेवा सदन अध्यापिका विद्यालय इथून माझं DEDची पदवी घेतली. अशा प्रकारे माझं DEDचं शिक्षण झालं आणि मग मी हुजूरपागा जे कात्रज येथे जे हुजूरपागेची शाळा आहे तिथं मग मी ॲज अ टीचर म्हणजे शिक्षिका म्हणून मी तिथं काम केलं. अशा पद्धतीने माझं शालेय शिक्षणाचा करिअर आहे. आपलं आता पूर्ण शिक्षण किती आहे वहिनीसाहेब? माझं शिक्षण मी DED केलं. 12वी नंतर माझं DED झालं. DED हे 3 वर्षाचं होतं. त्यामुळे हे 12वी नंतर 3 वर्ष अशा पद्धतीने हे ग्रॅज्युएशन टाईप माझं शिक्षण आहे. त्यानंतर मग मला अजून पुढे शिकायची इच्छा होती. मला शिक्षण घ्यायचं पण होतं, पण लगेचच लग्न झालं आणि 22व्या वर्षी लग्न झालं. 23व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळे मला पुढे शिक्षण घेण्याची संधी एवढी मिळाली नाही. आपलं जे मुक्ता फाउंडेशन आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना. मुक्ता फाउंडेशन हे माझं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.
काशेवाडी भागामध्ये इतके वर्ष काम करत असताना मी बरेच वेळेस जेव्हा मी वस्त्यांमध्ये फिरायचे, आम्ही आता गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी डिजिटल काँग्रेसची डिजिटल पद्धतीने जेव्हा नोंदणी केली, सभासद नोंदणी केली, त्यानिमित्ताने माझं घरोघरी जाणं झालं. त्यावेळेस मी बघितलं की बऱ्याच महिलांना वेगवेगळे उद्योगामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यांना वेगवेगळे उद्योग म्हणजे काम पाहिजे त्यांना, पण प्रत्येकजण धुण्या भांड्याचं काम करू शकत नाही. अशा वेळेस मग त्या हिशोबाने मग मी विचार केला की आपण वेगवेगळे उद्योग आपण ह्या ठिकाणी चालू केलं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे ह्या महिलांसाठी. त्या हिशोबाने आम्ही मुक्ता फाउंडेशन ह्या सामाजिक संघटनेची आम्ही स्थापना केली. त्याला आता 2 वर्ष झाली. मुक्ता फाउंडेशनच्या अंतर्गत द्रोण बनवणे आणि मसाले तयार करणे, शिलाई मशीनचे क्लासेस आणि मेहंदीचे क्लासेस किंवा ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस दिले जातात. वहिनी, जसे आपले सासरे माजी गृहराज्यमंत्री होते व आपले पतिदेव पण हे आहेत माजी नगरसेवक, तर आपल्याला हा वारसा हक्क म्हणजे घरातून आलेला आहे राजकारणाचा. तर आपण राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला? राजकारणात येण्याचा निर्णय हा ॲक्च्युली तसा माझा पूर्वीपासून काही ठरलेला निर्णय नव्हता. फक्त साहेबांना मदत करणं हा एकच उद्देश होतं माझं. 2006 साली माझं लग्न झालं. 2007 साली साहेबांनी त्यांचं पहिली निवडणूक लढवली आणि 7 ते 12 त्यांची पहिली टर्म होती इलेक्शनची, म्हणजे ॲज अ कॉर्पोरेटर त्यांचं पहिलं टर्म होतं. 2012च्या इलेक्शनमध्ये इथं रिझर्वेशन पडलं महिलांचं. त्यावेळेस पण सगळ्यांना वाटत होतं की वहिनीने थांबावं, वहिनीने इलेक्शन लढवावं, पण तशी काही आमची म्हणजे माझ्या मनातही नव्हतं हे पॉलिटिक्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी इतकं गौण आहेत हे विषय. ॲक्च्युली माझे हस्बंड स्वतः कॉर्पोरेटर असल्यामुळे मी स्वतःच कॉर्पोरेटर आहे असं मी समजते. दादा म्हणजे आपण गृहमंत्री आहात घरच्या, तसं हां, तेही तुम्ही समजू शकता की दादा स्वतः आमदार, इतके टर्म दादा आमदार होते, त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे हे सत्ता किंवा पद, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला लालसा नाही आहे. एकतर गोष्ट माझ्यासाठी मेधा पाटकर, आता कालच डॉक्टर बाबा आढाव गेले, हे जे थोर समाजसुधारक आहेत ते माझ्यासाठी खूप आदर्श आहेत. संत गाडगे महाराज माझ्यासाठी खूप आदर्श आहेत. त्यामुळे मी जरी ह्या राजकीय घराण्यात जरी असले तरीसुद्धा मी विचार करत होते की जर मी मुलांमधनं किंवा परिवारातनं जर मी रिटायर झाले तर मग मी समाजकारण करणार, राजकारण करणार नाही. हां, असं मी ठरवलं होतं. पण हे अचानकच योगायोगाने मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. म्हणजे असं म्हणता येईल की नेतृत्व हे जसे आपल्याला वडिलोपार्जित मिळतं किंवा घरातून मिळतं, तसं कर्तृत्व हे स्वतः सिद्ध करावं लागतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा काय झालं, ॲक्च्युली 2012मध्ये जेव्हा आमच्या साहेबांचं इलेक्शन होतं त्यावेळेस त्यांचं अचानक इलेक्शनच्या तोंडावर त्यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागलं त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये. आणि त्यांची काळजी घेता घेता मी कधीही राजकीय कारणासाठी बाहेर पडत नव्हते तोपर्यंत. माझं काम शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर असायचं, सामाजिक प्लॅटफॉर्मवर असायचं, किंवा मी सांस्कृतिक काही कार्यक्रम असतील म्हणजे नवरात्र असेल किंवा काय हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमांसाठी मी उपस्थित राहायचे. कधीही राजकीय कार्यक्रमांना आतापर्यंत मी कधीच उपस्थित राहिले नाही. पण माझं ते 2012मध्ये ह्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे मग त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मला त्यावेळेस मी पहिल्यांदा बाहेर पडले. आपल्या मुलांबद्दल थोडा परिचय द्या ना. मुलं काय करतात? माझा मुलगा आदित्य तो 12वीला आहे, सायन्स साईड घेतले त्यांनी. 10वीला त्याला छान 95% होते, हुशार आहे. माझी मुलगी सेंट मेरी स्कूलमध्ये आहे आणि ती आता 10वीला आहे. दोघंही 10वीच्या बोर्डाची मुलगी 10वीला असल्यामुळे आणि मुलगा 12वी, असे दोन्ही बोर्ड आमच्या घरात सध्या सुरू आहे. दोघांचे प्रिलिम्स चालू आहे, दोघंही अभ्यास करतायत आणि आम्ही दोघंही आता ह्या वेळेस इलेक्शनसाठी इच्छुक आहोत, निवडणुकीसाठी. आमचा जो प्रभाग आहे त्यामध्ये मागासवर्गीय महिलांसाठी राखीव झालेला आहे आणि हे ओपन कॅटेगरीमधनं हे निवडणुकीसाठी थांबणार आहेत. त्यामुळे आम्ही दोघंही आता निवडणुकीसाठी उभे राहणार आहोत. त्यामुळे मग
आम्ही वेगवेगळ्या फील्डवर आमची लढाई चालू आहे. म्हणजे असं म्हणता येईल की आता तुम्ही राजकारणात दोघंही आईवडील व्यस्त आणि तुमचे मुलं अभ्यासात व्यस्त. मग त्यांचं आता अशी ही व्हायची नाही का मॅडम, काय म्हणतात जंगल म्हणजे काय, ते जंगल बिंगाचे आहे नाही का? हं? तसं नाही. ॲक्च्युली आत्तापर्यंत मी मुलांना जो वेळ दिला तो आता कामी आला आहे असं मी समजेन. दोन्हीही मुलं खूप समजूतदार आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करणारे आहेत. माझं जर कुठं चुकत असेल, सुरुवातीला मला थोडं भाषणाला सुरुवातीला थोडंसं त्रास होत होता. त्यावेळेस मग माझ्या मुलांनी स्वतः मला गाईड केलं की मम्मा तू असं कर, मम्मा तू तसं कर. माझी मुलगी मम्मा तू अशी बोलत जा, तशी बोलत जा, अशा पद्धतीने ते मला गाईड करत असतात. आतापर्यंत मी त्यांना गाईड करायचे, आता ते मला गाईड करतात. मला एक सांगा आता वहिनी, आता समजा निवडणूक झालं, इलेक्शन झालं, निकाल लागला, तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर अजून शेड्यूल बिझी होणार, मग परिवाराकडे तर दुर्लक्ष होणार, काय सांगाल यावर? हे बघा, सुरुवातीपासून माझ्या आईकडे असताना सुद्धा तिन्ही भावंडांमध्ये मला 2 भाऊ, मी सर्वात मोठी बहीण. तिन्ही भावंडांमध्ये मी मोठी असल्यामुळे माझी आई सारखी आजारी असायची. त्यामुळे 10वीत असल्यापासून मला पूर्ण संसाराच्या, माझ्या आईच्या संसाराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली. त्यामुळे ते सुरुवातीपासूनच मला सवय आहे ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणजे असं नाही की जबाबदारी झटकून किंवा जबाबदारी पेलायची ताकद खूप आहे माझ्यामध्ये. हे दादांनी पण पाहिलेलं आहे आणि साहेबांनी पण पाहिलेलं आहे. जर त्यांना वाटत असतं की मी कुठंतरी कमी पडेन, कुठं मी ह्या गोष्टीमध्ये वीक आहे असं वाटलं असतं तर त्यांनी ह्या गोष्टीला कधीच प्रमोट केलं नसतं. आत्ताही मी कुठं कार्यक्रमाला जाते, कुठं प्रचाराला जाते, मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून सगळं घराचं सगळं बनवून आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन मी घराबाहेर पडते. अशा पद्धतीने मी संसार आणि बाहेरचं करिअर हे दोन्ही पेलण्याची जबाबदारी माझ्यात आहे. आणि मुळातच शिक्षिका असल्याचा तो पण एक फरक पडतो. शिक्षिका जी असते ती ही अशीच असते की मला सांगा, आता मी तुम्हाला या ठिकाणी थांबवतो. आपल्या साहेबांची एक संघटना आहे मातंग एकता आंदोलन. तर या आंदोलनाचं कार्य बरंच महाराष्ट्रभर पसरलेलं आहे, इव्हन महाराष्ट्राबाहेर पण आहे, आम्ही पाहतो कर्नाटक इकडे तिकडे वगैरे. तर या आंदोलनाचा काही सहभाग आपण आहात का? हे बघा, ह्या आंदोलनाचा सहभाग अप्रत्यक्षरित्या मी आहे. कुठल्या बॉडीवर मी नाही आहे, कुठल्या पदावर मी नाही आहे. पण दादा हे मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आमचे साहेब त्याचे कार्याध्यक्ष आहेत. पूर्ण राज्यभर हे मातंग एकता आंदोलनाच्या शाखा पसरलेल्या आहेत. भरपूर सगळे कार्यकर्ते आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. शेवटी आमचा समाज हा मागासलेला समाज आहे आणि आजकाल तुम्ही बघत असता की मागासवर्गीय लोकांना इव्हन हिंदू मुस्लिम ह्या टाईपचं जे काही राजकारण चालू आहे, अशा परिस्थितीत आमच्या समाजाला व्यवस्थित पाठबळ देणं, त्यांना संरक्षण देणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आमचे दोघंही म्हणजे दादा असू दे किंवा आमचे साहेब असू दे किंवा आमचे सगळे कार्यकर्ते असू दे, ते खूप झटत असतात. सारखे त्यांचे दौरे चालू असतात. कधी 2-2, 3-3 दिवस ते दौऱ्यावर असतात. अशा वेळेस मग इथली जबाबदारी सांभाळणं, इथल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं, अशा पद्धतीचं अप्रत्यक्षरित्या काम करणं, अप्रत्यक्षरित्या जबाबदारी पेलण्याचं काम मी करत असते. मागच्या 1-2 महिने आम्ही पाहिलं मॅडम की सोलापूरला जो अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये आपल्या संघटनेकडून तिथे पाकिट पोहोचवण्यात, अन्नदान पाकिट पोहोचवले गेले, त्याबद्दल काय माहिती आहे आपल्याला? हो, मला माहीत आहे. माझ्यासमोरच घडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळे तिथे काय हाल झाले, कुठल्या पद्धतीचे हाल झाले, हे आम्ही सगळं टी व्हीमधून बघत होतो. आमचे तिथे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी मदतीची आम्हाला हाक मारली. उलट त्यांनीही सांगितलं की ह्या भागामध्ये आपल्याला पोहोचलं पाहिजे, ह्या भागामध्ये आपल्याला ह्या लोकांना मदतीची गरज आहे. अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी फीडबॅक दिला. त्या हिशोबाने मग ह्या सगळ्यांनी मग भरपूर आम्ही सगळे अन्नधान्याचे किट वाटप केलं तिथं. हे स्वतः आमचे साहेब स्वतः तिथं गेले होते. आमचे सगळे कार्यकर्ते तिकडे होते. ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे हे समाजोपयोगी जे काम आहे हे महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आमच्या घराण्याचं ध्येयच आहे. ध्येय धोरण म्हणा किंवा नियमच आहे तो आणि त्या पद्धतीनेच आम्ही आमचं कार्य पुढे चालत राहू. मला पुढचा प्रश्न असा मला विचारू वाटतो आपल्याला की शिक्षण, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिक्षण हे असं शस्त्र आहे की जो
शिक्षण घेईल तो म्हणजे गुरुकुलाशिवाय राहणार नाही. तर आपण स्वतः शिक्षक आहात मॅडम, आपलं घर सांभाळता, आपण सगळं करता. तर आपल्या या प्रभागामध्ये अल्पशिक्षित म्हणजे मुलं आहेत आम्ही बघतो. तर त्यांना आपण शिक्षित व्हा किंवा चांगल्या मार्गाला लागा किंवा तुम्ही चांगलं घराचं नाव उज्ज्वल करा, आईवडिलाचं नाव उज्ज्वल करा, असं आपण या प्रभागामध्ये काय कार्य करता? हेच मी तुम्हाला बोलले की डिजिटल सभासद नोंदणीच्या माध्यमातून जेव्हा मी ह्या प्रभागामध्ये फिरले आणि घरोघरी जाण्याचं निमित्त आलं. खरं तर मी 2012पासून मी जे इलेक्शनची धुरा सांभाळते त्यामध्ये मग नगरसेवकाचं इलेक्शन असू दे, खासदारकीचे इलेक्शन होते. एकदा मोहनदादा जोशी इलेक्शनला थांबले होते, त्यांचा प्रचार मी केला. त्यानंतर दादा आमदारकीला थांबले होते, त्यांचा प्रचार केला. त्यानंतर आता रिसेंटली 2024 साली आपले रवींद्र धंगेकर खासदारकी साठी थांबले होते, त्यांचा प्रचार मी केला. आणि सुरुवातीला मी हे सगळं प्रचार करत असताना कधी सोशल मीडियावर वगैरे हे सगळे फोटो वगैरे मी शांतपणे काम करणारी आहे. मला असं शो ऑफ वगैरे करायला आवडत नाही. त्यामुळे मग मी शांतपणे सगळं काम करत होते. साहेबांचे इलेक्शन असू दे, हे सगळं काम करत असताना मी जेव्हा लोकांमध्ये गेले, लोकांच्या सगळ्या अडीअडचणी मी समजून घेतल्या. महिलांच्या अडचणी तर मी तुम्हाला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतच आहोत. पण जे लहान मुलं आहेत, लहान मुलं म्हणजे तरुण वयातली मुलं जे शाळा सोडून चौकामध्ये बसलेले असतात, वाकडे तिकडे हेअरकट करून, आणि आता तुम्ही सध्याला बघताय त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता किती वाढलेली आहे. मध्येच शाळा सोडून देतात, व्यसनी होतात. आईबाप तिकडं काबाड कष्ट करून घर सांभाळतात. आणि हा जो ज्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेऊन मोठं झालं पाहिजे, ज्याने कुटुंबाची जबाबदारी पेलली पाहिजे, तो मुलगा व्यसनाधीन होतो. आणि मग नंतर मग काही ना काही त्याला त्रास होऊन तो यंग एजमध्येच मृत्युमुखी पडतो. अशा प्रकारचे कित्येक उदाहरणं आमच्या प्रभागामध्ये घडत असतात. आणि हे मी सगळं पाहिलेलं आहे, साहेबांच्या तोंडून ऐकलेलं आहे. त्यामुळे मग मी आता ह्यापुढे जर मी लोकांनी मला संधी दिली आणि नगरसेविका म्हणून मग मी निवडून आले, तर ह्या सगळ्या गोष्टींवर मी खूप मी प्रयत्न करणार आहे, खूप कष्ट करणार आहे मी ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी. त्यासाठी मग अंगणवाडी असू दे, बालवाडी असू दे, बऱ्याच बायका काय करतात की अंगणवाडी बालवाड्यांमध्ये आपल्या मुलांना सोडून मग कामाला जातात. मग त्यांना तिथं फक्त ठेवायचं नाही, तर तिथं त्यांचं मूळ शिक्षण झालं पाहिजे. त्यांच्या शिक्षणासाठी तिथं त्यांच्यामध्ये वेगवेगळे संस्कार झाले पाहिजेत, की तुम्ही शिक्षणाची भावना त्यांच्यामध्ये रुजली पाहिजे. अंगणवाडी बालवाडीमध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये संस्कार होतील, शिक्षणाचे संस्कार होईल, तेव्हाच ते पुढे चांगल्या पद्धतीने शाळा शिकू शकतात आणि आपलं पुढे व्यवस्थित होऊ शकतात. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपला हा जो प्रभाग आहे, आम्ही पाहतो की या ठिकाणी स्लम एरिया भरपूर आहे वहिनी. तर स्लम एरियामध्ये जशा गोरगरीब महिला आहेत, त्या छोटे मोठे कामं करून आपलं घर चालवतात वगैरे. तर या महिलांशी आपला संपर्क आहे का? हो, भरपूर संपर्क आहे. आणि हे जे निवडणुकीसाठी जी तयारी करणं म्हणतो, मला खरं तर आहे ना, निवडणुकीसाठी तयारी करणे वगैरे ह्या गोष्टी मला हे वाटत नाही. कारण की इतकं लोकांचं माझ्यावर प्रेम आहे का, तर त्यांना माहीत आहे की मी वहिनी, आणि कधीही मी त्यांच्यामध्ये मिसळते. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असू दे, बालमेळाव्याच्या माध्यमातून असू दे, मी जेव्हाही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी प्रभागामध्ये फिरते, त्यावेळेस सगळे आपुलकीने मला बोलवतात, माझ्याशी गप्पा मारतात, माझ्याशी जिव्हाळ्याचे त्यांचे संबंध आहेत. आणि त्यांना माझ्याशी बोलताना ही एक देवाची कृपा समजते की लोक माझ्याशी खूप प्रेमाने बोलतात. म्हणजे नुसती मी ह्यांची बायको आहे म्हणून किंवा दादांची सून आहे म्हणून असं नाही, तर ते एक पर्सनली त्यांना माझ्याबद्दल खूप आदर वाटतो, प्रेम वाटतो. आणि ते दरवेळेस त्यांच्या कृतीतनं, त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असतं. हेच त्यांचं हे जे प्रेम आहे, हेच माझ्यासाठी एक मोठं पाठबळ आहे. म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही लोकांच्या सुखदुःखात जाता, तुमच्या प्रभागातील लोकांच्या, म्हणजे त्यांच्या अडीअडचण सोडण्याला तुम्ही प्राधान्य देता. तर हा झाला एक सामाजिक कार्याचा भाग वहिनी. मला आता पुढं तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुमच्या घरातून तुम्हाला पाठबळ मिळतं आहे, तुम्ही कुटुंबाची जबाबदारी सांभाळताय, समाजामध्ये फिरताय. तर हे सगळं सांभाळत असताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे किती म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं? कारण धकाधकीचं जीवन आहे आजकाल. धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःचं शेड्यूल मेंटेन ठेवणं, स्वतःचं खाणंपान, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
आता तुम्हाला तर माहीतच असेल की जे माणसाचं हेल्थ आहे, माणसाची जी तब्येत आहे, ते 80% तर घराच्या किचनमध्ये असतं. घराच्या किचनमध्ये असतं आणि ते किचन हे गृहिणीनेच सांभाळलं पाहिजे. कुणी आहेत पैसा म्हणून कुणी कुक ठेवला आणि मग ते येऊन आपलं नाकतोंड मुरडत मी असं सगळ्यांसाठी मी म्हणत नाही, सगळेच असे वागतात असं म्हणत नाही. पण मला कधीच असं वाटत नाही की कुणाला तरी स्वयंपाकासाठी ठेवलं पाहिजे. मी जेव्हापासून म्हणजे 2006ला माझं लग्न झालं तेव्हापासून ते आजतागायत मी माझं किचन कधीही सोडलं नाही आणि किचन कुणालाही दिलं नाही. मस्त माझ्याकडे भरपूर कामगार आहेत आणि अडीअडचणीच्या वेळेस थोडंफार मदत करू शकतात ते, पण मी कधीच त्यांच्याकडे तो विषय देत नाही. मी ह्या बाबतीत किचनला जास्त तब्येत म्हटलं किंवा आरोग्य म्हटलं तर हे किचन सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि किचनमध्ये त्या पद्धतीने मी आमच्या साहेबांना पण मी ह्याच्यासाठी एक्सरसाइज करण्यासाठी प्रोत्साहन देते. ते स्वतः खेळाडू असल्यामुळे आणि आमचे 2 जिम आहेत आणि त्यांना माहीत आहे की आरोग्य जपणं, आरोग्याकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते स्वतः तब्येतीकडे लक्ष देतात. माझा मुलगा जिम करतो, तो स्वतः तब्येतीकडे लक्ष देतो आणि तो माझ्याकडून हक्काने सगळं, "मम्मा आज मला हे पाहिजे, आज मला एवढं प्रोटीन घ्यायचं आहे, आज मला एवढं सॅलड खायचं आहे," असं हक्काने माझ्याकडून सगळं करून घेत असतो. आणि मी स्वतः तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष देणारी आहे. मी बाहेर कुठे जात नाही एक्सरसाइजला वगैरे, पण मी घरात योगा करते. घरात आमचं छोटंसं जिम ह्यांनी मला बनवून दिलेलं आहे. मग मी घरातच जिम करत असते. खूप छान, खूप छान. तर हेच आम्हाला पाहिजे होतं. आता मला सांगा वहिनी, प्रभाग क्रमांक आपला हा जो 22 आहे, तर याविषयी आपलं नियोजन कसं केलेलं आहे आपण? किंवा आता निवडणुकीसंदर्भात तुम्ही आता सांगितलंच, पण आपलं आता विजन काय आहे प्रभाग क्रमांक 22साठी? प्रभाग क्रमांक 22मध्ये काशेवाडी आणि डायस प्लॉट हे जे आहे हे 2 मोठ्या प्रमाणात स्लम एरियाचा भाग येतो, म्हणजे वस्तीचा भाग येतो. त्यामध्ये माझं सर्वात महत्त्वाचं काम मी तर ते आता सुरुवातच केलेली आहे. मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी, त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी माझं काम तर चालूच आहे. आणि तसंच मग मला लहान मुलांसाठी काम करायचं आहे. मला शिक्षणाची गोडी निर्माण करायची आहे मुलांमध्ये. आणि तसंच माझं अजून एक विजन आहे, एक माझी इच्छा आहे की मी प्रौढ शिक्षण वर्ग चालू करावं. ज्या लोकांना की सुरुवातीला ते लहानपणी शिक्षण घेऊ शकले नाही, असे काही प्रौढ लोक आहेत, त्यांना शिक्षण घेण्यासाठी त्यांच्यासाठी वर्ग सुरू करावेत. कारण की माझी आई कर्नाटकची, आम्हाला धड कन्नड म्हणजे मी जेव्हा माझं शिक्षण सुरू झालं त्यावेळेस मी कन्नडमध्येच बोलायचे आणि टाकलं होतं मराठी शाळेमध्ये. मी जवळजवळ 4थीपर्यंत मी हिंदीमध्ये बोलायचे शिक्षकांशी आणि टीचर लोक म्हणायचे, ही हिंदीमध्ये बोलते आणि पहिला नंबर काढते. ते सगळे सरप्राईज व्हायचे माझ्याशी. अशा पद्धतीने आमचं हे आयुष्य. पण त्याच्यामध्ये माझी आई जी आहे तिने त्यावेळेस प्रौढ शिक्षण वर्ग चालू केले होते. त्यावेळेस माझ्या आईने त्या शिक्षणात भाग घेतला आणि मग अंगणवाडी सेविका वगैरे ह्यांच्या थ्रू ती शिकली आणि आज मस्त चष्मा घालते आणि रोज सगळा अख्खा पेपर वाचून काढते. खूप छान, खूप छान, खूप छान. तर म्हणजे मूळ मला असं म्हणायचं आहे वहिनी, की कोणत्याही प्रभागामध्ये म्हणा किंवा शहरासाठी म्हणा, शिक्षण, आरोग्य, रोजगार ह्या मूलभूत गरजा आहेत. तर या ज्या मूलभूत गरजा आहेत यासोबतच तुम्हाला या प्रभागामध्ये अजून काय समस्या जाणवतात का किंवा त्यात काय सुधारणा करता येईल का? सर्वात महत्त्वाचा एक आहे की मला कचऱ्याचा प्रश्न खूप भेडसावतो इथं. 2017पर्यंत हा प्रश्न नव्हता प्रभागामध्ये कधीच. पण 2017मध्ये इथं BJPची सत्ता आली. BJPची सत्ता आल्यानंतर त्यांनी कंटेनर मुक्त प्रभाग असा एक कन्सेप्ट चालू केला. खूप चांगला कन्सेप्ट होता, पण त्यासाठी त्यांनी पॅरलल असं काय ऑप्शनच दिलं नव्हतं. नुसतं कंटेनर काढून टाकले चौकातनं. मग आता त्या एक कंटेनरच्यामुळे ते कंटेनरच तुम्ही काढून टाकलं, मग नागरिकांनी कचरा कुठे टाकायचा? मग पूर्ण रस्ताभर कचरा साचलेला असतो. सगळीकडे तुम्ही कुठेही गेलात आणि शेवटी 4-4 नगरसेवक आणि नागरिक लोक पण हुशार, 2 ह्या पार्टीला आणि 2 त्या पार्टीला. मग तो करल आणि हा करल ह्याच्यामध्ये सगळा विषय जातो. आणि त्याच्यामध्ये हे जे कचऱ्याचा जो विषय आहे ह्यावरती मला खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि त्यासाठी मग मी व्यवस्थित काम करणार आहे. याच प्रश्नालाच मी अजून प्रश्न छोटा घेतो, की
पुणे शहरासाठी आता आपण निवडून गेला समजा पुणे मनपामध्ये, तर आपण पुणे शहरासाठी काय विजन आपला वेगळा प्लॅन असेल? हे बघा, आमचे साहेब उच्च शिक्षित नगरसेवक आहेत. त्यांचं पुणे कॉर्पोरेशनमधलं, पुणे महानगरपालिकेमधलं काम तुम्हाला माहीतच आहे. आता जर सगळ्यांच्या आशीर्वादाने जर मी निवडून आले, तर मग मी जेव्हा महानगरपालिकेत जाईन त्यावेळेस सगळं तिथलं कामकाज सगळं बघेन. सगळं सभागृहाचं कामकाज कसं चालतं, इतर विषयाचे कामकाज कसं चालतं, ह्या सगळ्यांची माहिती घेण्यातच माझे स्टार्टिंगचे 2 ते 3 महिने जातील. आणि तसं बघायला गेलं तर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून म्हणा, जे चालू आहे सध्याच्या घडीला, आपण काय काय नागरी समस्या आपल्या शहराला भेडसावत आहेत, आपण कुठले कुठले समस्या फेस करत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी मला माहीतच आहे. मग ते हळूहळू मी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काय काम करता येईल ह्यासाठी मी प्रयत्न करेन. सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाहतुकीचा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा ट्रॅफिकचा प्रश्न आहे. ह्या 2 गोष्टी सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रस्ते खराब असतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आमचे साहेब वारंवार इतक्या वर्षापासून, आता शेवटी 18 वर्ष झाले ते सभागृहामध्ये आहेत, तेव्हापासून ते ह्या गोष्टीसाठी काम करत आहेत. 15 वर्ष तर 3 टर्मचे नगरसेवक आहेत. त्यानंतरचे हे 3 वर्ष जे इलेक्शन न झाल्यामुळे प्रशासनाचा जे कारभार चालू आहे त्यांच्याही विरुद्ध ह्यांना आवाज उठवावा लागतो. ह्या सगळ्या पद्धतीने त्यांचं जे काम चालू आहे, हळूहळू त्यांच्याकडून मी शिकेन आणि मग त्यांना मी पूर्णपणे साथ देण्याचा प्रयत्न करेन. आता जसा शहराचा प्रश्न झाला, आपल्या प्रभागाचा प्रश्न झाला, मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न घेतो मी वहिनी. या राजकारणामध्ये समाजकारण तर वेगळं राहिलं, पण राजकारणातून माणसं पुढे पुढे त्यांच्या लोकांची सेवा करत जातात. तर नवीन येणाऱ्या इच्छुक लोकांना आपण काय संदेश द्याल? नवीन येणाऱ्या इच्छुक लोकांना मी हेच संदेश देईन की सगळ्या जे युवक आहेत, युवती आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांनी राजकारणात आलं पाहिजे. तुम्ही जर राजकारणात नाही आले, आणि राजकारण हे आपलं क्षेत्र नाही आहे, कोण हे राजकारणात पडणार. आता राजकारणात तर खड्डे खळगे तर आहेतच, मी मान्यच करते. पण जर तुम्ही ह्या राजकारण ह्या विषयाकडे दुर्लक्ष केलं, तर मग कुणीही अडाणी अनपढ माणूस निवडून येणार आणि मग तो जसं म्हणेल तसं तुम्हाला ऐकत बसावं लागणार. आणि मग त्यामध्ये जर व्यवस्थित प्रत्येक गोष्ट प्लॅनिंगने व्हावं लागतं. आता एवढा मोठा देश चालवणं म्हणा, राज्य चालवणं म्हणा किंवा शहर चालवणं म्हणा, प्रत्येक गोष्टीचं एक पद्धत असते, एक प्लॅनिंग असतं. साधा रस्ता जर बनवायचा झाला तर तो नुसता रस्ता घेतला, एखादा टेंडर भेटतंय म्हणून नुसतं वरून सिमेंट टाकलं, खाली पाण्याचा पाईप चाललाय किंवा गटाराचं पाईप चाललंय, त्याचं काही नियोजन न करता वरती सिमेंट टाकायचं आणि पैसे मिळवायचे, अशा पद्धतीने जर कोणी काम करत असेल, अशा पद्धतीने जर काम करणारे जर आपल्याला हे उमेदवार भेटत असतील, तर मग त्याला जबाबदार कोण आहे? आपणच आहे. त्यामुळे शिकलेल्या तरुणांनी, शिकलेल्या युवक युवतींनी ह्यांनी राजकारणात आलंच पाहिजे. तुम्ही आले आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तर मग आपल्या देशाचा विकास होणार, आपल्या राज्याचा विकास होणार आणि पर्यायाने आपल्या शहराचा, आपल्या प्रभागाचा विकास होणार. त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या राजकारणात नाही पडलं तरी ॲटलिस्ट तुम्ही आता प्रभाग हा आपल्या आजूबाजूचा परिसरासाठी आहे ना, तुम्ही मैदानात उतरलंच पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी काम केलंच पाहिजे. मला एक असं विचारायचं आहे ताई, प्रश्नाचा भाग आता थोडा राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तसंच या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे. याच अनुषंगाने महिला आपण बघतोय निरनिराळ्या क्षेत्रात काम करत आहेत. आज देशाच्या राष्ट्रपती पण महिला आहेत, तुम्ही पाहिलं. काही वर्षापूर्वी पण देशाच्या महिला प्रतिभाताई पाटील होत्या, आपण पाहिलं. तर महिलांना आपण आता एक शेवटचा संदेश काय द्याल आपण, की या सगळ्या व्यापातून, सगळ्या तुमच्या घरकामातून म्हणा किंवा समाजकारण राजकारण करताना तुम्ही संदेश काय द्याल, की कसं त्यांनी समाजाला फेस करावं, स्वतःचं संरक्षण म्हणा, किंवा येणाऱ्या ह्या अशा मुली असतात शाळेच्या, त्यांना असे छेडछाड प्रकार होतात किंवा बघतोय आपण की बलात्काराच्या घटनामध्ये होतात, की तुम्ही मुली लीडर बनाव्यात, मुली स्वावलंबी बनाव्यात, यासाठी आपण त्यांना काय संदेश द्याल? आज मी स्वतः एक महिला आहे आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्यामध्ये
मी मुलीला काय शिक्षण दिलं पाहिजे, तर तू स्वतःचं कसं संरक्षण केलं पाहिजे, तू कशा पद्धतीने राहिलं पाहिजेस. आज मुली पण बघायला गेलं तर कशाही प्रकारे कपडे घालतात, फॅशनच्या नावाखाली कशाही वागतात. ह्या गोष्टीही मला कधी कधी पटत नाहीत. तुम्ही व्यवस्थितच राहिलं पाहिजे. व्यवस्थित तुम्हाला एक स्त्री म्हणून जेव्हा तुमच्याकडे आपला समाज बघतो, आपल्या समाजामध्ये स्त्रीला खूप महत्त्व आहे. का महत्त्व आहे? कारण की प्रत्येक स्त्रीला का महत्त्व दिलं जाईल? जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने तुमचा आदर केला जाईल, त्या पद्धतीने तुमचं पेहराव, तुमचं राहणीमान राहिलं पाहिजे. एकतर ते एक गोष्ट आहे की मुलींनी त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. आता दादांनी आत्ताच झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की मुलींनी बॉक्सिंगमध्ये आलं पाहिजे, कराटे शिकलं पाहिजे. अशा पद्धतीने स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी त्यांनी संरक्षण करण्यासाठी जे कलागुण आवश्यक आहेत ते कलागुण आत्मसात केले पाहिजेत. आणि त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. हे मी माझ्या मुलीला शिकवणार. आणि तेच मी माझ्या मुलाला काय शिकवणार की बाहेर ज्या सगळ्या मुली आहेत की त्या सगळ्या तुला आहे ना बहिणीसारख्या आहेत, किंवा तू आहे ना प्रत्येक मुलीला आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. ती पण मुलगी कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे. अशा पद्धतीने महिलांचा सन्मान करण्याचं मी माझ्या मुलाला शिकवण दिली पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक महिलेने प्रत्येक आपल्या मुलाबाळांवर अशा पद्धतीचं संस्कार केलं तरच मग हा विषय सॉल्व्ह होण्यासारखा आहे, असं मी समजते. खूप खूप धन्यवाद वहिनीसाहेब, खूप खूप धन्यवाद. पण छान विश्लेषण केलं आहोत, बऱ्याच प्रश्न आपण घेतले. आपण तुमच्या कार्याला आम्ही सलाम करतो. तुम्ही नवीन आहात, पण असं वाटत नाही की तुम्ही म्हणजे नाही का समाजाला खूप चांगले म्हणजे प्रेरणा द्याल. तुमच्या या राजकीय वाटचालीला आमच्या चॅनलतर्फे, आमच्या पेपरतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो व इथेच थांबतो. कॅमेरामन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.